डोंगराळे येथील घटनेच्या विरोधात मानवाधिकार संघटना आणि सामाजिक चळवळ संघटनातर्फे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या थरारक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। कुमारी यज्ञा जगदीश दुसाने वय 4 या निरागस चिमुकलीवर प्रथम अत्याचार करून त्यानंतर निर्घृणरित्या हत्या करण्यात आली। या क्रूर आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या गुन्ह्याचा विरोधात संपूर्ण समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाला साकडे घालत म्हटलंय की अशा भयानक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तात्काळ व कठोर शिक्षा समाजातील गुन्हेगारांना रोखू शकते। पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे। निवेदनाद्वारे तात्काळ कायदेशीर कारवाई वाढवण्याची मागणी करण्यात आली। उपस्थित सर्व पदाधिकारी, मानव अधिकार संघटना अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद, सामाजिक चळवळ संघटना अध्यक्ष मनीषाताई म्हसदे, रफिक सय्यद, पत्रकार रवींद्र त्रिभुवन, NGO अंजू चव्हाण, राजनंदिनी अहिरे, उषा तांबे, ज्योती काजळे, राधा क्षीरसागर, रेखा मंजुळकर, रोहिणीताई वाघ, कोमल जाधव, संगीता पवार, कांचन लोखंडे, फरीदा शेख, राजश्री साळवे, रंजना जाधव, मनीषा बागुल, वृषाली शेलार, शीला गोसावी, रोशनी चव्हाण, पत्रकार योगेश घोलपसर, रोशन पगारे, धीरज बागुल आदी उपस्थित होते। रोखोक रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी फरीदा शेखसह कोमल जाधव, ओझर।